नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। मित्र हो, गावी आलोय, कालच आलेलो गावी मस्तपैकी। काल घरी पालखी वगैरे येऊन गेली, पालखी नाचताना देखील आपण रात्री बघितली। आज आहे दुसरा दिवस आणि आता आपण चाललोय मामाकडे। मामाकडे देखील आज पालखी येणार आहे। One hour later. आपण पोचलो आहोत मामाच्या गावी आणि समोर आहे गणेश मंदिर। बघा किती सुंदर अशी पताका लावून सजावट केलेली आहे मंदिराची। जस्ट आताच आपण आलो, पडवीमध्ये बसलोय आणि हे पहा, हे आहे मामाचं घर। हे आहे फ्रेश नारळ, समोरच नारळीचं झाड आहे बघा, त्या झाडाचं काढलेलं आहे हे नारळ, एकदम फ्रेश आहे। आणि काका आता हे सोलतात। मस्त काकाने 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व नारळ सोडून टाकले। हा बघा फणसाचं झाड, हा फणस आहे ना पावसाळ्यामध्ये पिकतो। हे बघा फणस लागलेले, हे बघा वरपर्यंत फणस लागलेले आहेत। यावेळेला कमी लागलेत थोडे, बट दरवर्षी खूप लागतात। तुळशीमध्ये लावलेला हा फणसाचं झाड माझ्या मावशीने लावलेला, बट आता खूप मोठं झालेलं आहे। पावसाळ्यामध्ये पिकतो, वास येतोय फणसाचा एकदम मस्त। मित्र हो, लहानपणी इकडे यायचो ना मामाच्या गावाला, तर या धक्क्यावरनं बसून ना खालती जे निसर्गरम्य वातावरण दिसतं ना त्याचा आनंद घ्यायचो। खूप छान वाटायचं। लहानपणी सुट्टी पडली ना की ह्या ठिकाणी यायचो मी, मस्त वाटायचं। आजी असायची आणि इथे बघा कळकी आहे समोर। या कळकीमध्ये मधमाशांचं पोळं लहानपणी बनवलेलं होतं मधमाशांनी अजून आठवते मला। आणि समोर बघा मस्त भलं मोठं आंब्याचं झाड आहे, कलम आहे आंब्याचा। हा आता लागत नाही, बट त्यावेळेस खूप लागायचा। मामाने आताच पूजा केली। हे आहे आमच्या मम्मीच्या गावचं मूल दैवत। मित्र, आपण काउंटरवरून वाघिवऱ्याला आलोय मामाच्या गावी। मामाच्या घरी देव येणार आहे आज। आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी आलोय इथे। पालखीचे नारळ वगैरे किंवा हातबेटीचे नारळ वगैरे आपण देतो ना देवाला, हे मामा आहेत आमचे, ते मनसवतात। मामाच्या घरी पालखी येऊन गेल्यानंतर मागोमाग खेळे देखील आले। अप्रतिम असा खेळ्यांचा नाच आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा।
मित्रांनो कसा होता खेळ्यांचा नाच? एक नंबर होता ना मित्रांनो. आमचा संजय दादा आहे ना मस्त असा गवळण बनला होता आणि गवळण खूप छान अशी झाली मित्रांनो. पाहण्यासाठी खूप मजा आली. पालखी देखील आली होती. खूप आनंदाचा माहोल होता घरी. मामाच्या गावी आलो ना खूप आनंद वाटतं मला आणि शांत असं वातावरण असतं. खूप मजा आली. दुपारी जेवण खावण झालं त्यानंतर थोडीशी विश्रांती केली आणि आता आपण निघालो आहे कौंडरसाठी. 1 hour later. काय जो मित्रांनो मामाकडनं निघालो लवकर. मम्मी बोलते मावशीकडे जाऊया म्हणून निघालो. जो गाडीच नाही भेटत. गाडी नाही भेटली मग काय वाघविरावरनं आता बामणोलीला आलो आहे चालत. बघूया इथून खालती पुढे साण आहे बामणोलीची. साणीची तर रिक्षा वगैरे भेटली तर बरंच होईल. चला. हे बघा मित्रांनो बामणोलीत जाण्यासाठी हा गेट आहे आणि हा बामणोलीचा बस स्टॉप. इथून जातो आता खालती बामणोलीची साण आहे तिथे जातो. तिथे दुकान देखील आहे. तिथे ऑटो मिळाली तर ठीक आहे. मित्रांनो काय जो वाघिवऱ्याची इथे काय गाडी भेटली नाही. रस्त्यातून आम्ही पुढे चालत थोडं आलो तरीसुद्धा गाडी नाही भेटली. तर आम्ही आमच्या गावामध्ये फोन केला आणि आमचे बाक्या काका आहेत गाडीवाले तर ते गाडी घेऊन येतात. फायनली बाक्या काका आले. खूप टाईम आम्ही वाट पाहिला गाडीचा पण गाडी काय भेटली नाही. मग आम्ही बाक्या काकांना बोलवलं तर ते आले टुकटुका घेऊन. बघा आपण वाघविरावरून निघालो लवकर मंदमावशीकडे जाण्यासाठी. पण काय आपल्याला गाडी भेटली नाही. मग काय आपण थोडं चालत पुढे आलो तरीसुद्धा गाडी आपल्याला भेटली नाही. मग आम्ही आमच्या वाडीमधील बाक्या काकांना बोलवलं. मग ते आपल्याला घेण्यासाठी आले. मग त्यांच्या टमटममधून आपण आलो बोरगावला. मंदमावशीकडे गेलो थोड्या टाईम. त्यानंतर मग डायरेक्टली कौंडरला आलो आपल्या घरी. आज संध्याकाळी आपण निघतो मुंबईसाठी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.